हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. 1598 साली या महाराष्ट्रामध्ये सुवर्ण दिवस उजाडला. सिंदखेडच्या लखुजीराव जाधवांना कन्यारत्न प्राप्त झालं. नाव होतं मा साहेब जिजाऊ. सर्रास महाराष्ट्र एकत्र केला आई साहेबाच्या कर्तृत्वाने. 19 फेब्रुवारी 1630 साली माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. 15 एप्रिल 1645 साली माळी साळी वंजारी राजपूत लोहार तांबार सुतार गुजार नावी सर्व जाती धर्मातील मावळे एकत्र केले छत्रपती शिवाजी महाराजांना. स्वराज्याची निर्मिती करताना राजांनी कधीच विचार केला नाही जाती आणि पातीचा. मावळ्यांच्या तलवारी पुढे नखरा चालत नव्हता 7.7चा. लढायला जाताना मावळ्यांनी कधी विचार केला दिवस आणि रात्रीचा, कारण अभिमान होता मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. महाराष्ट्राच्या मातीचा स्वाभिमान अभिमान असणे माणसेत आपण 18 पगड जिथले मावळे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोबत घेतले. अरे कोणाच्या पाठीहून तर कोणाच्या डोक्यावरून हात फिरवला राजानं आणि राजानं सांगावं ताना गड जिंकायचा आहे, ताना महाराष्ट्र काबीज करायचंय, ताना जीवन संपलं तरी चालेल पण महाराष्ट्र काबीज करायचा आहे. अव ठरलं ना राज. अव राज कोण नाही म्हणते राज. अव राज महाराष्ट्र काबीज करूया. अव राज गड जिंकूया. शिडी म्हणून जगण्यात आम्हाला मान्य नाही बघा राज. जीवन जगायचं तर वाघाचं जीवन जगू राज. कोण नाही म्हणते राज. एक 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 मावळा जोडला होता माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. अरे गड माझा, किल्ला माझा, मावळा माझा, जगल त्या महाराष्ट्राच्या मातीसाठी आणि मरल त्या महाराष्ट्राच्या मातीसाठी असा पण छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता. 400 पोरांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रायरेश्वरच्या मंदिरामध्ये गेले. 400 पोरांना छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलं आणि पुन्हा एकदा सांगतो पोरांनो, ठरलं बघा पोरांनो, ठरलं बघा पोरांनो, महाराष्ट्र काबीज करायचा आहे ताना जीवन संपलं तरी चालेल. अरे स्वराज्य व्हावी ही तो श्रींची इच्छा. अवर राज कोण नाही म्हणते. अवर राज ही उडवायची ही सुलतानी सत्ता साफ उडवायची राज. कोण नाही म्हणते राज. एक 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 मावळा वीज पडल्यासारखा करत होता. अरे तानाजी होता, येसाजी होता, बाजी होता, जगल त्या महाराष्ट्राच्या मातीसाठी आणि मरल त्या महाराष्ट्राच्या मातीसाठी असा पण मावळ्याने सुद्धा केला होता. 400 पोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे उभा राहिले. हातामध्ये बेल भंडार घेतला आणि तो बेल भंडार रायरेश्वरच्या पिंडीवरती उधळून एक जय घोष केला. हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. 395 वर्ष होऊन गेले पण छत्रपतींची जशी तशी आहे कीर्ती. 18 पगडचा जिथला समाज माझ्या राजांची करतो आरती. राजांकडे पाहिलं तरी लढायला प्राप्त होते स्फूर्ती आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती. ज्ञानेश्वर माऊली